तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता खरं खोटं करण्यासाठी ईश्वरी नर्सच्या वेशामध्ये ICUमध्ये गेलेली असते आणि ICUमध्ये गेल्यानंतर पेशंट राकेश नसून एक दुसरीच व्यक्ती आहे हे सत्य तिने अर्णवच्या समोर आणलेलं असतं. तर वॉर्डमध्ये डोक्याला पट्टी मारून बसलेल्या राकेशला इथे आता अर्णवने आणि दादाने धडा शिकवलेला असतो. त्याच्या डोक्याला असलेली पट्टी अर्णवने अंजलीच्या समोर काढत अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा आणलेला असतो. तर त्याच्या डोक्याला लागलेली पट्टी बाजूला काढल्यानंतर त्याच्या डोक्याला काहीही झालेलं नाही आहे हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलंच असतं. पण आता तीच गोष्ट अर्णवने अंजली आणि संपूर्ण कुटुंबाच्या समोर आणलेली असते आणि अशा रीतीने राकेश एक फ्रॉड माणूस आहे हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवला शांत करत असते. अंजलीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललेलं असतं. राकेशचा अपघात झालाय आणि त्याच्या अवस्थेला ईश्वरी जबाबदार आहे असं अंजली सगळ्यांसमोर म्हणत असते. घरातल्या लोकांसमोरच नाही तर तिने पोलिसांना सुद्धा स्टेटमेंट दिलेलं असतं की माझ्या नवऱ्याचा अपघात नाही, घातपात झालाय. कुणीतरी मुद्दामून हे सगळं घडून आणलंय आणि जरी मुद्दामून घडून आणलं नसलं तरीसुद्धा त्यांच्या अपघाताला माझी वहिनी ईश्वरी अर्णव राजे शिर्के ही जबाबदार आहे. कारण का तर तिने त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केले आणि त्याला कंटाळून त्याने इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा ते इतके टेन्शनमध्ये होते की त्यांचा अपघात झाला असं आता अंजली पोलिसांना स्टेटमेंट देत असताना सांगते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. तेव्हा अर्णव संपूर्ण बाजू आता व्यवस्थित पोलिसांना समजावून सांगतो की ताईचा काहीतरी गैरसमज झालाय. आमच्या घरामध्ये छोटे मोठे वाद सुरू आहेत, मी नाही म्हणत नाही, म्हणून त्याचा आणि या अपघाताचा काडी मात्र संबंध नाही. ताई प्लीज तू उगाचच काहीही कन्क्ल्युजन काढू नकोस. तेव्हा अंजली म्हणते, मी कन्क्ल्युजन काढते, मी जे खरं आहे ना तेच मी पोलिसांना सांगते. तेव्हा इथे पोलीस म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही दिलेलं स्टेटमेंट आम्ही आता लिहून घेतलं. तुम्ही म्हणताय तसं की तो अपघात असेल किंवा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल, पण ज्या दोन लोकांनी त्यांना बघितलं तो कुठल्याही पद्धतीचा आत्महत्येचा भाग नव्हता. ते जात असताना त्यांचा अपघात झाला असं त्यांनीच आपल्याला सांगितलं. तुम्ही म्हणताय म्हणून चारी बाजूने आम्ही चौकशी नक्कीच करू असा शब्द आता त्यांनी अंजलीला दिलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, बाकीचं सगळं आमचे वकील तुमच्याजवळ बोलतील. तेव्हा शिर्के पोलिसांना आपल्याबरोबर घेऊन आता वकिलांकडे जातात. तर अंजलीने ईश्वरीवरती जे काही आता आरोप केलेले आहेत त्या आरोपांमुळे ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. अंजली म्हणत असते की यांना शुद्धीवरती येऊ दे. यांनी शुद्धीवरती आल्यानंतर जर मला सांगितलं ना की त्यांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी कट रचण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये ह्या ईश्वरीचा हात आहे हे जर त्यांनी मला सांगितलं ना, ईश्वरी मी तुला सोडणार नाही आहे, चिंटू मी तुला सांगून ठेवते, ह्या ईश्वरीला मी पोलिसांच्या ताब्यात देणार, तिला मी जेलमध्ये पाठवणार, असं आता अंजली जोरजोरात बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी मामा आणि आकाशला म्हणत असते की नक्की इथे काय चाललंय मला कळत नाही आहे. नक्की अंजलीने ईश्वरीबद्दल मनामध्ये इतका राग का ठेवलाय. तर इथे ईश्वरीला चक्कर येत असते. तिने सकाळपासून काही खाल्लेलं नसतं आणि त्याच्यामध्ये अंजलीने तिच्यावरती आरोप केलेले असतात. तिला खूप ताण येतो आणि ती चक्कर येऊन पडणार तेवढ्यात अर्णव तिला सावरतो आणि म्हणतो, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस ना, तू स्वतःची कधीच काळजी घेत नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. अर्णव जातो आणि ईश्वरीसाठी चहा आणि बिस्किट घेऊन येतो. तेव्हा ईश्वरी स्वतःसुद्धा खाते आणि अर्णवलासुद्धा चहा बिस्किट खायला सांगते. तेव्हा तिथे अंजली येऊन त्यांच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणत असते की तुला तर आनंदच झालाय ना, माझा नवरा मरणाच्या दारात उभा आहे, तिथे त्यांची सर्जरी सुरू आहे आणि तू इथे मस्त चहा बिस्किट खात बसली आहेस ग. पण एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी,
जर माझ्या यांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. तुला मी जेलमध्ये पाठवेन आणि तुलासुद्धा शिक्षा करेन. अंजली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. काय बोलते काय वागते तिचं तिलाच कळत नसतं. तेव्हा इथे आजी म्हणते की मला आता सांग अविनाश, अर्णव नक्की काय सिद्ध करणार होता, कुठले पुरावे देणार होता तो. तेव्हा आकाश म्हणतो दादा प्लीज आतासुद्धा इकडे तिकडे पळू नकोस. जिजूंच्या विरोधात तू कुठले पुरावे देणार होतास ते सांग. नक्की काय करणार होतास तू. तेव्हा इथे अर्णव आता आकाशला म्हणतो मी तुला जे काही सांगतोय ते प्लीज तू तरी शांतपणे ऐकून घे. राकेश हा चांगला माणूस नाही आहे. त्याने एका माणसाकडून 25 लाखाचं कर्ज घेतलं आहे आणि आता त्याला 15 लाख रुपये परत करायचे आहेत. बाकीचे त्याने आपल्याच घरातून पैसे घेऊन केलेत आणि तो एका रिया नावाच्या मुलीबरोबर अजूनही फिरतोय. तो ताईला फसवतोय. तो गोव्याला त्या मुलीबरोबर 4-5 दिवसांसाठी गेला होता. तिचे दागिने चोरून तो इथपर्यंत घेऊन आलाय आणि ते दागिने ताईला त्याने तिच्यासाठी खरेदी केलेत असं सांगितलंय. अरे तुला माहिती आहे त्या माणसाने आपल्याकडून आतापर्यंत किती पैसे काढलेत. तो ताईलासुद्धा फसवतोय. त्याने त्याची पहिली बायको शलाका हिचासुद्धा खून केला आहे. तो खरा राजेश भोसले पण नाही आहे. त्याचं नक्की नाव काय आहे कुणालाच माहिती नाही आहे. ईश्वरीला ज्या राकेशचं स्थळ गेलं होतं तो राकेश दुसरा तिसरा कुणी नसून हाच आहे, राकेश निकम. त्याची खूप नावं आहेत. त्याचं नाव आहे राकेश नायर. त्या रियाला भेटला सर्वेश म्हणून आणि आपल्या ताईला भेटला राजेश भोसले म्हणून आणि बिचाऱ्या शलाकाला भेटला राजेश्वर पाटील म्हणून. आता सांग तू आकाश, अशा माणसाबरोबर आपण आपल्या ताईला राहू द्यायचं का. तो माझ्या बँकमधून 20 लाख रुपये त्याने काढले आणि परत तो काढणार होता. पण ही गोष्ट मला कळली आणि मी सगळे अकाउंट बंद करून टाकले. त्यानंतर कपाटामध्ये असलेले 25 लाख रुपये तो चोरायला येणारच होता. पण तेवढा त्याने प्लॅन बदलला आणि आपल्यालाच त्याच्या विरोधामध्ये पुरावे देता येऊ नये म्हणून त्याने अपघाताचं हे नाटक केलं. आता तू मला सांग खरोखर त्याचा अपघात झाला आहे की त्याचं हे सगळं नाटक आहे मला नाही कळत आहे. तेव्हा इथे नम्रता आलेली असते. आकाशला अर्णवने सगळं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा नम्रता येते आणि म्हणत असते की इशू मी त्या राकेशला बघितलं गं, त्याचा चेहरा तर पूर्णपणे कवर आहे. तुम्ही कसं काय ओळखलत की तो राकेशच आहे म्हणून. त्याच्याकडे बघून तर वाटत नाही आहे की तो राकेश आहे म्हणून. खरंच तुला असं वाटतं इशू की तो राकेश आहे आणि त्याचा हा अपघात झाला आहे. मला तर नाही वाटत. तो राकेश किती नीच आहे तुला माहिती आहे ना. त्याच्या विरोधात तू अंजलीताईंना काही पुरावे देशील या भीतीने त्याने अपघाताचं नाटक केलं असेल. तुला काय वाटतं. तेव्हा ती म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू नमुताई. आणि तसंही आम्ही कोणीच त्या माणसाचा चेहराच बघितलेला नाही आहे की नक्की उपचार होत आहेत तरी कुणावर. आणि डॉक्टरसुद्धा त्या पेशंटजवळ कुणाला जाऊच देत नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणते की इशू मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. तेव्हा इथे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की मी एक काम करते. ती जाते आता चेंजिंग रूममध्ये. तिथे काही नर्सचे कपडे असतात. तिने नर्सच्या वेशामध्ये ICUमध्ये एंट्री घेतलेली असते. तोंडाला मास्क लावून ते हातामध्ये फाईल घेऊन मुद्दामूनच जाते. बघते तर काय तो राकेश नसतो. तो वेगळाच कुणीतरी असतो. त्याच्या फाईलवरती नावसुद्धा वेगळं असतं. तेव्हा ईश्वरीला खात्री पटते आत्तापर्यंत आम्हाला आलेला संशय खरा होता. हा राजेश नाहीच आहे. मग राकेश आहे तरी कुठे. राकेश घरी गेलेला असतो अर्णवच्या आता कपाटातून पैसे चोरायला. पण इथे अर्णवला कुठे माहिती आहे की त्या बॅगमध्ये तर आता पैसेच नसतात. कारण ईश्वरीने खूपच हुशारीने पैसे गायब केलेले असतात आणि त्याच्यामध्ये आता खोट्या नोटा ठेवलेल्या असतात. ही गोष्ट त्याला समजते. तेव्हा तो म्हणतो की आता या लोकांनी मला माझ्या प्लॅनमध्ये अडकवलं नाही म्हणजे मिळवलं. मी आता KP हॉस्पिटलमध्ये जातो आणि डोक्याला हाताला खोट्या खोट्या पट्ट्या मारतो आणि मग मी अंजलीला सांगतो की अपघातातून मी कसा वाचलो ते. तसंही आता अंजली त्या ईश्वरीला जबाबदार ठरवतच आहे. मग आता मी सुद्धा या संधीचा फायदा करून घेतो. तेव्हा इथे राकेश आता पैसे तिथेच ठेवतो आणि सरळ तो हॉस्पिटलला यायला निघतो. तेव्हा इथे ईश्वरी बघते तर ICUमध्ये असणारा पेशंट हा राकेश नसतो. तेव्हा ईश्वरी बाहेर येते आणि अर्णवला म्हणते सर राकेशने खूप मोठा धोका केला आहे. ICUमध्ये जो माणूस आहे तो राकेश नाही आहे आणि त्याचं नावसुद्धा वेगळंच आहे. मग हा राकेश आहे कुठे.
तेव्हा ईश्वरी म्हणते, कदाचित त्याने आपल्याला चकवा देऊन कपाटातील पैसे चोरायला तो गेला असेल, पण सर त्याच्या हाती आता काही खरे पैसे लागणार नाही आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? ईश्वरी म्हणते, कारण मी सुद्धा तुमची बायको आहे, तुमच्यासारखीच हुशार आहे. त्याच्यामध्ये असलेले खरे पैसे मी बाजूला काढून ठेवलेत आणि त्या बॅगमध्ये मी सगळे खोटे पैसे ठेवलेले आहेत. अर्णव म्हणतो, बरं झालं, तो राकेश आता फसला, त्याला काही पैसे मिळणार नाहीत. तेव्हा इथे आता आपण हे सत्य अंजलीताईच्या समोर आणूया, ते कसं ते बघू. तेव्हा इथे रियाने दादाला फोन केलेला असतो. ती म्हणते, काय हो, मी तुम्हाला त्या सर्वेचा फोटो पाठवला होता, तुम्ही त्याचा अपघात केला आहेत का? तेव्हा दादा म्हणतात, नाही ना, त्याचा फोनसुद्धा लागत नाही आहे, तो मला सापडलेलाच नाही आहे, त्याला कधी मी अपघात करू, त्याला मारू. ती म्हणते, मला आता एका लेडीने फोन केला होता, ती म्हणत होती की मी तुमची शुभचिंतक आहे, त्या राजेश्वरचा म्हणजे त्या राकेशचा अपघात झाला आहे आणि सर्वेशला KP हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, असं त्या मला सांगत होत्या. खरं खोटं काय ते मला माहिती नाही आहे, ती बाईसुद्धा मला फ्रॉड वाटली. तेव्हा दादा म्हणतात, आपण हॉस्पिटलला जाऊन एकदा खात्री करूया का? ती म्हणते, नक्कीच खात्री करावी लागणार आहे, तुम्हीसुद्धा तिथे पोचा आणि मी सुद्धा पोचते. दादा आणि रिया दोघेही आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते राकेशची चौकशी करत असतात. अर्णव म्हणत असतो की आम्हाला कळतच नाही आहे, ICUमध्ये जो माणूस आहे तो तर राजेश नाहीच आहे, मग खरा राजेश गेला कुठे? तेव्हा इथे राकेश एक प्लॅन करतो. आता हाताला पट्टी, पायाला पट्टी, डोक्याला पट्टी मारून तो एका वॉर्डमध्ये बसलेला असतो आणि बरोबर अंजलीची नजर येईल अशा सिच्युएशनमध्ये तो असतो. अंजलीचं लक्ष जातं तेव्हा तो मुद्दामूनच आता जी व्हीलचेअर असते त्याच्यावरती बसून येतो आणि तेव्हा अंजली म्हणते, काय हो, तुम्हाला बाहेरसुद्धा आणलं का? तेव्हा राकेश म्हणतो, हो अंजली, मला बाहेरसुद्धा आणलं. तेव्हा इथे अर्णवचं लक्ष जातं. तो म्हणतो, ICUमध्ये वेगळा पेशंट आहे ते माहिती आहे, पण हा राकेश मधूनच कुठून आला? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की तुम्हाला कसं वाटतंय आता, बरं वाटतंय ना? आणि खरं खरं सांगा, हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं आहे ना? ईश्वरीने केलं का हे सगळं, सांगा ना, ईश्वरीने तुमचा अपघात केला? तेव्हा राकेश म्हणतो, हो अंजली, माझ्या विरोधात त्यांना काही पुरावे मिळाले नाही ना, तेव्हा त्यांनी माझा अपघात घडवून आणला. तेव्हा अंजली म्हणते, सोडणार नाही आहे मी त्या ईश्वरीला, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार. आणि तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय झालं ताई? तेव्हा इथे अंजली म्हणते, हे बघ, हे सगळं आहे ना तुझ्या बायकोमुळे झाले, त्यांनी मला सांगितले, आता मी त्या ईश्वरीला जेलमध्ये पाठवणार आहे. तेव्हा तिथे आता दादाला बघितल्यानंतर अंजली म्हणत असते, बघा तुमच्या मित्राची काय अवस्था केली ती बघा माझ्या वहिनीने. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, कोण मित्र, कुणाचा मित्र? हा खोटाडा माझा मित्र नाही आहे, त्याने माझ्याकडून 25 लाख रुपये घेतले होते आणि ते तो परत करत नव्हता, म्हणून मी तिथे आलो होतो, मी काही त्याचा मित्र नाही आहे. अहो वहिनी, तुम्ही प्रेग्नंट आहात ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तो माझा मित्र आहे म्हणून. विचारा त्याला, 15 लाख रुपयाचं कर्ज आहे त्याच्याकडे अजून, त्याने अजून फेडलेलं नाही आहे. 25 लाख घेतले होते, आत्ताशे फक्त 10 लाखच परत केलेत, बाकीचे कोण देणार? तेव्हा इथे आता अंजली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, खोटं बोलू नका. तेव्हा रिया म्हणते, कुणीही खोटं बोलत नाही आहे, तुमचा नवरा एक नंबरचा फ्रॉड आहे, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. तुम्हाला नाव काय सांगितले? राजेश भोसले, आणि मला नाव सांगितले सर्वेश पाटील, हो ना रे? तेव्हा इथे रिया म्हणत असते, माझ्याबरोबर गोव्याला 4-5 दिवस फिरायला आला, माझे दागिने घेऊन चोरून पळून आला इथे, आणि आता माझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे त्याला. तुझं लग्न झालं आहे हे सुद्धा तू माझ्यापासून लपून ठेवलंस ना? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, ताई तुला एक प्रश्न नाही पडला का? ICUमध्ये एक माणूस आहे, मग हा राकेश इकडून कुठून आला? तेव्हा ICUमध्ये आहे ना राजेश, असंच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो, अरे मग त्यांना सर्जरीला नेलं असेल ना. तेव्हा इथे अर्णव त्याच्या डोक्याची पट्टी पकडतो आणि जोरात खेचतो. अंजली म्हणते, अरे काय करतोयस तू चिंटू, लागेल त्यांना. अर्णव म्हणतो, लाई लागणार, कारण त्याला काहीच लागलेलं नाही आहे. तेव्हा हाताची पट्टी काढतो, पायाची पट्टी काढतो आणि म्हणतो, सांग, दुखतंय तुला, दुखतंय का? तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने अर्णवने आता राकेशचा खोटाडेपणा अंजलीच्या समोर आणलेला असतो. तिला सांगितलेलं असतं की ताई, अगं ICUमध्ये जो माणूस आहे ना त्याचा खरोखर अपघात झाला आहे
आणि हा माणूस फक्त धक्का लागून तिथे पडला होता आणि त्यानंतर तो बाजूला निघून गेला. त्याच्याबरोबर यालासुद्धा हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, पण याला इतकं लागलेलंच नाही आहे, याने फक्त नाटक केलं असं अर्णव आता अंजलीला सांगतो. तेव्हा अंजलीला राकेशचा खरा चेहरा समजतो आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीने रिया आणि दादांनासुद्धा राकेशच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सांगितलेले असते. त्यामुळे इथे रियासुद्धा राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणते.